नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. जे काय आदिवासी पदभरती 2026 असणार आहे, याच्यामधील परीक्षा पॅटर्न आणि त्याचबरोबर जो काय अभ्यासक्रम असणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे याच्याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती चौकीदार गट ड याच्यासाठी ऑनलाईन बॅचेस आपण काय करतोय चालू करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये काय असणार तर लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत. यामध्ये आदिवासी संबंधातील काय असणार तर संस्था, कायदे, लोकसंख्या, विशेष माहितीसह आपण या ठिकाणी काय करणार आहे तर दाखवणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चरची सुविधा असणार आहे. त्याचबरोबर नवीन एक्झाम पॅटर्न नुसार आणि नवीन सिलेबस नुसार नवीन काय असणार तर अभ्यासक्रम असणार आहे. पेपर पॅटर्न नुसार आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी घेतली जाणार आहे. ग्रामीण व वर्किंग स्टुडंटसाठी हे काय असणार तर सगळ्यात फायदेशीर काय असणार तर बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या काय असणार वर्किंग हावर्स मध्ये सोडून इतर वेळ काय करू शकताय तर बॅचेसची जी काही लाईव्ह लेक्चर असतील ती लाईव्ह लेक्चर करू शकताय. इव्हन दो जर का तुमचं एखादं लेक्चर मिस झालं तर ते तुम्ही काय असणार आहे तर रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स पाहून स्वतःचा अभ्यास पूर्ण करून घेऊ शकताय. त्याचबरोबर हे जे काय असणार लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय. ई बुक्सद्वारे नोट्स तुम्हाला या ठिकाणाहून काय केले जातात सर्क्युलेट केले जातात. त्याचबरोबर बृहद आणि मोठा तज्ञ आणि अनुभवी असा काय असणार शिक्षक वृंद असणार आहेत. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी काय असणार तर अवेलेबल असणार आहेत. त्याचबरोबर आणखीन काही जी काही माहिती असणार आहे ही माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि लवकरात लवकर बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करू शकताय कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा 80 10 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच किंवा याच्याविषयीची अधिक माहिती मिळवू शकताय. चला पुढे जाऊयात. बघा तर याच्यामध्ये जो काय अभ्यासक्रम सांगितला या अभ्यासक्रमामध्ये बघा तर दोन भाग असणार आहेत. एक असणार आहे टेक्निकल आणि दुसरा असणार आहे नॉन टेक्निकल. म्हणजेच नॉन टेक्निकल असा काही वेगळा अभ्यासक्रम नाहीये किंवा वेगळे असे क्वेश्चन नसणार आहेत. फक्त त्याच्यामध्ये एक छोटासा पार्ट असणार आहे, तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. नॉन टेक्निकल आणि टेक्निकल मी का म्हणतोय या ठिकाणी बघा, नॉन टेक्निकल मध्ये आपल्या नेहमीप्रमाणे मराठी व्याकरण असणार आहे, वाक्यरचना, शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी आणि वाक्प्रचार असतील. उत्तरावरील प्रश्नांची उत्तर देणे. त्याचबरोबर इंग्रजी भाषा ज्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरणचा समावेश असणार आहे, टेन्सेस, सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, व्होकॅब्युलरी, फिलिंग द ब्लँक्स अँड एरर डिटेक्शन मेथड यांचा समावेश असणार आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान याच्यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल आणि इतिहास असेल, भारतीय राज्यघटना आणि नागरिक शास्त्र असेल, चालू घडामोडी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामान्य विज्ञान, क्रीडा आणि पुरस्कार. बौद्धिक चाचणी आणि तर्क क्षमता याच्यामध्ये अंकगणित आणि तार्किक प्रश्न असतील, कोडिंग डिकोडिंग मालिका असेल, नातेसंबंध, आकृत्यांवरील प्रश्न आणि वेन आकृती. सामान्य ज्ञान आणि अंतर्गत विशेष घटक याच्यामध्ये सामान्य ज्ञानामध्ये अंतर्गत विशेष घटकामध्ये आदिवासी विकास विभागाची माहिती हा टेक्निकल मधला विषय असणार आहे. ज्या ठिकाणी आदिवासी असेल, आदिवासींचे पोशाख, आदिवासींचे लोकनृत्य असतील, त्याचबरोबर आदिवासींच्या मध्ये सण उत्सव कार्यक्रम असतील, आदिवासींना देण्यात आलेल्या सरकारी आणि राज्य शासनाच्या योजना, कायदे या संबंधीतील काय असणार सगळी माहिती या ठिकाणी बघायची असणार आहे. आदिवासी विकास विभाग माहिती, या विभागाचे मुख्यालय कुठे आहे, सध्याचे मंत्री कोण आहेत आणि विभागाचे बोधवाक्य. शासकीय योजना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या, त्याचबरोबर नामांकित शाळा योजना, डीबीटी योजना आणि स्वाधार योजना. स्थानिक भूगोल, तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याची भौगोलिक माहिती, किल्ले आणि नद्या. सुरक्षा आणि कर्तव्य, चौकीदार या पदासाठी मूलभूत कर्तव्य आणि सुरक्षतेशी संबंधित प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे. परीक्षेचे टप्पे, परीक्षा सर्वत्र काय असणार तर एकाच टप्प्यामध्ये परीक्षा संपूर्ण ठिकाणी काय केली जाईल पार पाडली जाईल. भरतीसाठी कोणताही पूर्व किंवा मुख्य अशी दुहेरी परीक्षा असणार नाही. शारीरिक चाचणी या ठिकाणी घेण्यात येणार नाही. चौकीदार पदासाठी कोणतीही मैदानी किंवा शारीरिक चाचणी घेतली जाणार नाही. थेट निवड यामध्ये 100% प्रश्नांच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या आधारे थेट अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. परीक्षेचे महत्वाचे मुद्दे बघा, परीक्षेतील महत्वाचे मुद्दे बघा. ही जी काही परीक्षेची पद्धत असणार, ही परीक्षेची पूर्णपणे पद्धत ही ऑनलाईन म्हणजे सीबीटी असणार आहे. कम्प्युटर बेस्ड काय असणार टेस्ट घेतली जाईल. प्रश्नांचे स्वरूप यामध्ये सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत.
ओके, म्हणजेच एका प्रश्नाला काय असणार या ठिकाणी 4 पर्याय असणार आहेत रेग्युलर प्रमाणेच. एकूण प्रश्न या ठिकाणी एकूण काय असणार आहेत बहुपर्यायी असे काय असणार 100 प्रश्न विचारले जातील. एकूण गुण 200 गुणांची ही एक्झाम असणार आहे. गुणदान पद्धत यामध्ये अचूक पर्यायासाठी किंवा अचूक उत्तरासाठी म्हणजेच बरोबर काय असणार आहे पर्यायासाठी काय असणार आहेत 2 गुण असणार आहेत. ओके, नकारात्मक गुण या ठिकाणी परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. परीक्षा वेळ पेपर सोडवण्यासाठी एकूण 120 मिनिटे म्हणजेच 2 तासांचा कालावधी असणार आहे. प्रश्नांचा दर्जा हा चौकीदार पदासाठी प्रश्नांची काठिण्य पातळी इयत्ता 10वी SSC बोर्डाच्या स्तराची असेल. ओके, त्याचबरोबर ज्यांना कुणाला ही आदिवासी विभागाची पदभरतीची जी काही बॅच आहे ही बॅच जॉईनिंग करायची आहे त्यांनी लवकरात लवकर काय करायचे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा असणार आहे. जर का तुम्हाला ही चौकीदार पदाचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न कळाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.